शिक्षण क्षेत्रात कार्य करणारा प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी 90 वर्ष कार्यरत असणाऱ्या शिक्षणसेवक सहकारी सोसायटी सांगलीचा 91वा वर्धापन दिन जीवन विकास मंडळ तासगावच्या संस्था सदस्य मिनल कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षण उपसंचालक महेश चोथे, पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूसचे सचिव धोंडीराम शिंदे, शिक्षणसेवक सोसायटीचे मार्गदर्शक श्री बी एम पाटील, माजी सेक्रेटरी श्री सुभाष कदम, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे विद्या सहसचिव संजय कुमार झांबरे, MA उर्दू हायस्कूल आष्ट्याचे इम्तियाज ताहेर मुंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीवाडी येथे उत्साहात संपन्न झाला। यावेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे प्रत्येक शाखेतील 2 सभासदांचा आदर्श सभासद सेवक शिक्षणसेवक पुरस्कार देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला। तर शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मिरज महाविद्यालय मिरजचे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पाटील यांना आदर्श शिक्षणसेवक विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये शिक्षणसेवक सोसायटीच्या कार्याचे कौतुक केले। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक चेअरमन विशाल शिंदे यांनी केले। संचालक संदीप पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। आभार व्हाईस चेअरमन प्राध्यापक राणी यादव यांनी मानले, तर सूत्रसंचालन चंद्रकांत कोळी यांनी केले। सचिव शैलेश गोंधळे, कार्यरक्षी संचालक महेश सिंग राजपूत यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले। कार्यक्रमास शिक्षणसेवक सोसायटीचे मार्गदर्शक निकम सर, मासोले सर, रवींद्र गवळी, विद्यमान संचालक संजय कुंभार, संतोष नाईक, संताजी घाडगे, राजाराम पाटील, बजरंग घागरे, नितीन जाधव, अरुण पाटील, आनंदा घोडे, संतोष वाटवे, धनपाल यादव, अरविंद जैनापुरे, नीलांबरी पाटील, प्रकाश बन्ने, राजेंद्र खांडेकर, प्रकाश पाटील, विकास खराडे तसेच सर्व सल्लागार, सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।